महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। खास सत्याची धार लेखणीची महाराष्ट्रातील ताज्या आणि वेगवान बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। मुंबईतील मानखुर्द येथे भीषण अपघात, BST बस डिव्हायडरवर आदळली, एकाचा मृत्यू, अनेक जखमी। मुंबईतील मानखुर्द परिसरात सोमवारी सकाळी सायन पनवेल महामार्गावरील विश्वकर्मा रुग्णालयासमोर BSTच्या 501 क्रमांकाच्या बसचा भीषण अपघात झाला। भरधाव बसने रस्त्यालगतच्या डिव्हायडरला जोरदार धडक दिल्याने एका ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू झाला असून 5 ते 10 जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे। राजावाडी रुग्णालयाच्या माहितीनुसार भास्कर रावसाहेब पांडे, वय वर्ष 65, हे अपघाताच्या वेळी डिव्हायडरजवळ उभे होते। अपघातानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले। या अपघातात BST बसचे चालक बनवारी श्रीराम प्रसाद शर्मा, वय वर्ष 51, आणि वाहक वैभव वाघमारे, वय वर्ष 41, हे देखील जखमी झाले असून त्यांच्यावर राजावाडी रुग्णालयात उपचार सुरू आहेत। दोघांची प्रकृती सध्या स्थिर असल्याचे सांगण्यात आले आहे। दरम्यान गोवंडी येथील शताब्दी रुग्णालयात शिवमंगल माहिती, वय वर्ष 42, गणेश पटेल, वय वर्ष 24, लता वाघेला, वय वर्ष 43, राजेश वरुगामीना, वय वर्ष 35, आणि अंकिता जाधव, वय वर्ष 22 या जखमींवर उपचार सुरू असून त्यांच्या प्रकृतीबाबत अधिकृत माहितीची प्रतीक्षा आहे। या अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून मानखुर्द पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला आहे। अपघातामागील कारणांचा सखोल तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली। महाराष्ट्र सुपरफास्टसाठी मितेश नवलेसह तृप्ती भोईर, मुंबई।